पडलं होतं, तोंडाला बांधून फिरत होता की शेतात. सुरेशनं फोटो बी काढल्यात, समजा फोटो काढा आल्यात. चांदणी रात्र कसं दिसणार काळ गुळगुळीत फोटो ते. ए राणा, अरे एवढं मी तुझ्या संग बोलावले आणि ध्यान केलं रे त्याला. अरे कुठं आहे लक्ष? काल चांदण्यात मला बी जगा वेगळं दिसलं. चोरटी नाही र, मग अंजलीबाई एकदम वेगळ्या दिसत होत्या, एकदम भारी. अरे रानात तिकडे काय बघायलायस? अरे बघावं तिकडं अंजलीबाई पुस्तक वाचताना दिसतात मला. तालमीत बी तेच, कुठं लक्ष लागणं झालं. राणा तुला प्यार में लागीर झाले गड्या. जे काय असेल ते, पण असं का होते तेच कळणं झालं. बर मला नीट सांग काय काय होते ते. जाऊ दे, अरे तुला नाही कळायचं. कळतंय मला, सांग. अरे तुझ्यापेक्षा हुशार आहे मी. हा कशाला? ते माझं कोड मीच सोडवतो. राणा तुझं कोड ते माझं कोड. तू असं पागल झाल्यावर माझं मन लागते वे कशात? सांग मला काय ते, सांग लवकर सांग की. ओ तुम्ही इकडे बघू नका. हा सांग सांग. पक्का सांगू ना बा? सांग की बिंदास सांग तू. काल चांदण्यात अंजलीबाई लय भारी दिसत होत्या. भारी मजी रे. अरे एकदम वेगळ्या, वेगळं तेज होतं त्यांच्या चेहऱ्यावर. त्यांच्याकडे बघत राहू वाटत होतं. या अल्लाह, खरंच का काय? हा, अरे माझी नजर हट ना त्यांच्याकडनं. बर मग पुढं पुढं त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरच जाईना झालं. बर मग पुढं कशात लक्ष लागणं झालंय. बर मग पुढं पुढं ढेकळ. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.